फ्रेंड, कशात सगळे मस्त ना? तर वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. आम्ही गेलो होतो गार्डनला. तर सुट्टी असल्या कारणाने मुलं घरी बसून खूपच कंटाळी होती. तर म्हटलं चला एक फेरफटका मारून येऊया. गार्डनमध्ये मस्त असं छान वातावरण झालं होतं, जास्त गर्दी पण नव्हते. तिकडे मस्त असं बॅट बॉलच्या मॅचेस सुरू होत्या. तर खूप दिवसांनी आम्ही गार्डनला गेलो होतो. मुलांचा हट्ट होता, मम्मी मला पण व्हिडिओमध्ये घे. तर म्हटलं चला मुलांना पण व्हिडिओमध्ये घेऊया. तर त्यांना झोका खेळायचा होता. तर फर्स्ट टाईम खूप दिवसाने त्यांना असा रिकामा झोका भेटला आहे. नाही तर कधीच झोका भेटत नाही, कारण की खूप गर्दी असते या गार्डनला. पण आता गणपती असल्या कारणाने खूप लोक गावी गेल्या कारणाने हा झोका रिकामा भेटला आहे. नंतर आम्ही यायला निघालो. आरोला गाडी शिकायची खूप इच्छा होती आणि फायनली तो गाडी शिकला. तर थोडा वेळ त्याने 1-2 राऊंड मारले, कारण की इथे ट्रॉफिक जास्त नसतं, इथे जास्त रहदारी नसल्या कारणाने आम्ही त्याला इथेच घेऊन येतो. मग ते इथे 2-3 राऊंड मारून शिकला. नंतर मी गेले मार्केटला, मला घ्यायचं होतं भाजी. तर बघा, हरतालिकाचा उपवास असल्यामुळे ना खूप साऱ्या अशा भाज्या आल्या होत्या वेगवेगळ्या. नंतर ना हे काय फळं वगैरे सगळं त्याची काय मला नावं एवढी माहिती नाही. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला तर माहिती असेलच काय भेटतं काय नाही. खूप सारं असं मार्केट लागलं होतं. खूप भारी वाटत होतं. गणपती येणाऱ्या 1 दिवसावरतीच आलेले आहेत आणि हे असं मार्केट एकदम भरलेलं. भाज्या तर खूप साऱ्या आल्या होत्या, खूप प्रकारच्या भाज्या आल्या होत्या आणि तसे महाग पण होत्या, काहीच स्वस्त नव्हतं. मग मला घ्यायची होती आळूची पानं, पण मला काही ती भेटली नाही. सगळी आळूची पानं ही भाजीचीच होती, वडीची पानंच नव्हती. 1-2 ठिकाणी विचारले तर त्याचे रेट आवाक्याच्या बाहेरच होते. तर म्हटलं चला, गावाला कसं सगळं फ्रीमध्ये भेटतं. नंतर मी गेले महादेवाच्या मंदिरात, कारण की मला तिथे अभिषेक घालायचा होता. माझ्याकडून राहिला होता सोमवारचा. तर म्हटलं चला आज घालूया आपण अभिषेक. त्यामुळे मी थोडेफार पूजा वगैरे केली. नंतर ना म्हटलं चला आपण घरी जाऊया. मग मी घरी आले. माझ्याकडे हा हेअरबँड खूप दिवसापासून होता. नंतर हा यूज करून खूपच कंटाळा आला होता. म्हटलं ह्याला रियूज कसा करायचा, टाकून देण्यापेक्षा आपण ह्याला काहीतरी शक्कल लावूया. तर हे माझ्याकडे हेअरबँड होते. हे मला हळदीकुंकवाच्या वेळी मला हे पॉकेट आलं होतं. तर मी काही यूज केलंच नव्हतं. मग बसल्या म्हटलं चला काहीतरी बनवूया, कारण की हा असा हेअरबँड बनवला ना सगळ्यावरतीच मॅच होतो. लहान मुलींना वेगवेगळे फ्रॉक घालतो ना आपण, त्याच्यावरती हा सगळ्यावरती चालतो, कारण की आपण ह्याच्यात वेगवेगळे कलर यूज केले. तर बघा मी कसा हेअरबँड बनवते. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा, छान वाटतो. आणि आपण काहीतरी स्वतः आपण जो बनवतो ना त्याच्यात वेगळाच आनंद असतो. आपण काहीतरी स्वतःच्या हातीनं नवीन काहीतरी बनवलं, ह्याचा आनंद वेगळाच असतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा कसा वाटतो बनवल्यानंतर. प्रत्यक्षात तुम्ही जेव्हा बनवेल ना त्यावेळेस तुम्हाला भारीच वाटणार. आपला हेअरबँड तयार आहे. फक्त त्याला अशा प्रकारे आकार द्यायचा नंतर ना, आणि मस्तपैकी आपला हेअरबँड तयार आहे. नक्की ट्राय करा तुम्ही सुद्धा. आणि करून झाल्यानंतर मला नक्की सांगा कसा वाटला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.